हॅलो एव्हरीवन. मॉड्यूल 3 आपण बघतोय लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन इन इंडिया या आपल्या सब्जेक्टचं, आणि त्यामध्ये चिल्ड्रन अँड द लॉ या टॉपिकचं हे दुसरं लेक्चर आहे, पार्ट 1. आणि आता आपण हा पार्ट 2 बघणार आहोत. बघा, चाइल्ड लेबर ही कन्सेप्ट आपण मागच्या आपल्या लेक्चरमध्ये कव्हर केलेली होती. त्यानंतर सेक्शुअल एक्सप्लॉयटेशनचं इंट्रोडक्शन, कशा पद्धतीनं सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन ऑफ चिल्ड्रन ही समस्या आहे, आणि या सगळ्या रिलेटेड गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. आता आपण लीगल फ्रेमवर्क त्याबद्दलचं बघणार आहोत. त्यानंतर अडॉप्शन अँड रिलेटेड प्रॉब्लेम अँड चिल्ड्रन अँड एज्युकेशन या आपल्या पुढच्या ज्या काही कॉन्सेप्ट्स आहेत त्या सुद्धा याच लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे, हे आपण पाहिलं होतं या आधीच्या लेक्चरमध्ये. चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन अमेंडमेंट ऍक्ट बद्दल सुद्धा डिस्कशन केलेलं होतं. तुम्ही जर ते लेक्चर पाहिलं नसेल तर आधी ते लेक्चर पाहून घ्यायचंय. चिल्ड्रन अँड द लॉ हा आपला टॉपिक त्या लेक्चरमध्येच आपण सुरू केलेला होता. आता या क्लासमध्ये आपण सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन ऑफ चिल्ड्रन बघणार आहोत. हे सुद्धा आपण त्या क्लासमध्ये डिस्कस केलं होतं की चिल्ड्रन एक खूप वल्नरेबल घटक आहे सोसायटी मधला. त्यामुळे त्यांचा जो काही डिपेंडन्स असतो किंवा लॅक ऑफ अवेअरनेस असतो त्यांच्यामध्ये, लहान असतात, निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये ते सहभागी होऊ शकत नाहीत, किंवा त्यांच्या हातामध्ये बेसिकली काय नसते, मोठ्या प्रमाणावर पॉवर नसते जेवढी आपण अडल्ट्सकडे ती असलेली दिसून येते. सो सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन ऑफ चिल्ड्रन डिस्ट्रॉइड्स देअर चाइल्डहुड. बघा, अशा पद्धतीने जर कोणत्याही प्रकारचं सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन चिल्ड्रन बरोबर झालं तर त्यांचं चाइल्डहुड पूर्णपणे डिस्ट्रॉय करतं, आणि त्याचबरोबर लॉंग टर्म कॉन्सिक्वेन्सेस होतात, सायकोलॉजिकल ट्रॉमा वगैरे सुद्धा निर्माण होऊ शकतो. या सगळ्या सेक्शुअल एक्सप्लॉयटेशनचे फॉर्म्स आहेत की ज्याच्यामध्ये चाइल्ड रेप येतं, मॉलिस्ट्रेशन येतं, पॉर्नोग्राफी, फोर्सफुली पॉर्नोग्राफी दाखवली जाते लहान मुलांना, किंवा लहान मुलांचा वापर केला जातो या सगळ्या कामांसाठी. ट्रॅफिकिंग होतं, चाइल्ड ट्रॅफिकिंग हा खूप मोठा इश्यू आहे. इमॉरल ट्रॅफिकिंग ऍक्ट आपल्याकडे आहे, पण त्याचबरोबर चाइल्डचं जे काही ट्रॅफिकिंग आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असलेलं आपल्याला दिसून येतं. सेक्शुअल वर्कसाठी हे ट्रॅफिकिंग होतं. एखाद्या ठिकाणहून मुलं उचलून आणून त्यानंतर त्यांना काय कामाला लावलं जातं, अशा पद्धतीने जी सेक्स इंडस्ट्री आहे, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन जिथे होतं तिथे त्यांना कामाला लावलं जातं. ऑनलाईन एक्सप्लॉयटेशन, ऑनलाईन फॉर्म्स मधून आधुनिक काळाबरोबर आधुनिक समस्या सुद्धा आपल्या बरोबर आलेल्या आहेत. आफ्टर टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट आपण बघतोय की ऑनलाईन एक्सप्लॉयटेशनला सुद्धा लहान मुलांना सामोरं जावं लागत आहे. सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन विथ चिल्ड्रन इज अ ग्रेव व्हायोलेशन. आपण त्या मागच्या क्लासमध्ये सुद्धा हे म्हटलं होतं की हे खूप मोठं ग्रेव व्हायोलेशन आहे त्यांच्या डिग्निटीचं, आर्टिकल 21, आणि ह्युमन राईट्सचं. बेसिकली ते चिल्ड्रन सुद्धा ह्युमन आहेत, माणूस आहेत, आणि त्यांचे जे राईट्स आहेत डिग्निफाईड जगण्याचे, ते इथे काय होत आहेत, व्हायोलेट होत असलेले आपल्याला दिसून येत आहेत. ओके, आता लीगल फ्रेमवर्क आपण डिस्कस करूयात. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट, पॉक्सो 2012. बघा, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन चिल्ड्रनचं होतं, ही समस्या आपल्याला समजली. लेजिस्लेशनने त्याच्यावरती काय केलेलं आहे, कायदा आणलेला आहे, लीगल फ्रेमवर्क तयार केलेला आहे. पॉक्सो इज अ लँडमार्क लॉ प्रोव्हाइडिंग अ कॉम्प्रिहेन्सिव्ह फ्रेमवर्क अगेन्स्ट चाइल्ड सेक्शुअल अब्यूज. पॉक्सो हा जो कायदा आहे, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट, याच्या माध्यमातून एक कॉम्प्रिहेन्सिव्ह फ्रेमवर्क मिळालंय जे चाइल्ड सेक्शुअल अब्यूजला काय करतंय, विरोध करतंय, किंवा चाइल्ड सेक्शुअल अब्यूजला खूप जास्त प्रमाणावरती सिरियसली घेऊन त्यावरती प्रोव्हिजन्स या कायद्याने केलेल्या आहेत. की फीचर्स काय आहेत बघा, चाइल्ड फ्रेंडली रिपोर्टिंग अँड ट्रायल प्रोसिजर्स. बघा, जी ट्रायल प्रोसिजर्स असतात, जर त्या अडल्टच्या आणि चिल्ड्रनच्या सेम असतील तर खूप जास्त प्रॉब्लेम होणार आहेत. त्यामुळे त्या चाइल्ड फ्रेंडली असणं फार जास्त गरजेचं आहे. स्पेशल कोर्ट्स फॉर स्पीडी जस्टिस. आपण जसं पाहिलं की चिल्ड्रन बरोबर जेव्हा सेक्शुअल व्हायोलेन्स होतो तेव्हा तो फक्त त्या इंडिव्हिज्युअल चिल्ड्रन पुरता मर्यादित नसतो, ते सोसायटी म्हणून सोसायटीचं फेल्युअर असतं. ओके, ओव्हरऑल सोसायटीचं ते फेल्युअर असतं की इथे जर वुमन सुरक्षित नसतील, इथे जर चिल्ड्रन सुरक्षित नसतील तर ते कोणाचं फेल्युअर आहे, ते स्टेटचं फेल्युअर आहे, ते सोसायटीचं फेल्युअर आहे. आणि
त्यामुळे जो वल्नरेबल घटक आहे, ज्यामध्ये आपण चिल्ड्रनना कन्सिडर करतो, त्यांच्या प्रोटेक्शनसाठी, त्यांच्यासाठी स्पीडी जस्टिस प्रोव्हाइड करणं ही फार जास्त गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे स्पेशल कोर्ट सुद्धा असतात चिल्ड्रनसाठी, जे चाइल्ड फ्रेंडली असतात. प्रोसिजर सुद्धा चाइल्ड फ्रेंडली असते. कॉन्फिडेन्शियलिटी ऑफ चाइल्ड आयडेंटिटी, चाइल्डची आयडेंटिटी कॉन्फिडेन्शियल ठेवली जाते पॉक्सोच्या सगळ्या खटल्यांमध्ये. स्ट्रिक्ट पनिशमेंट, अशा पद्धतीने काम करणाऱ्यांना स्ट्रिक्ट पनिशमेंट सुद्धा पॉक्सोमध्ये इंट्रोड्यूस झालेली आहे. नॉन बेलेबल, त्याचबरोबर एकदम ग्रेव ऑफेन्स मानला जातो. रिकॉग्निशन ऑफ नॉन पेनिट्रेटिव्ह असॉल्ट अँड हरासमेंट, नॉन पेनिट्रेटिव्ह असॉल्ट आणि हरासमेंटला सुद्धा पॉक्सोने रिकॉग्नाइज केलेलं आहे. म्हणजे सेक्शुअल ऍक्टची जी कॉन्सेप्ट आहे त्याला खूप वायडन करण्याचं काम या पॉक्सो कायद्याने केलेलं आहे. लहान मुलांना सेक्शुअली एक्सप्लॉइट करणं या कन्सेप्टमध्ये फक्त पेनिट्रेशन व्हायला हवंय ही गरज नाहीये, तर हरॅसमेंटला सुद्धा त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे आणि नॉन पेनिट्रेटिव्ह जे ऍक्ट आहेत त्यांना सुद्धा इथे इन्क्लूड केलेलं आहे. द ऍक्ट रिफ्लेक्ट्स द स्टेट्स ड्युटी टू प्रोटेक्ट चिल्ड्रन्स बॉडीली इंटिग्रिटी अँड डिग्निटी. हा जो ऍक्ट आहे पॉक्सो ऍक्ट, तो स्टेटची ड्युटी सांगतो कशाच्या संदर्भामध्ये? टू प्रोटेक्ट चिल्ड्रन्स बॉडीली इंटिग्रिटी अँड डिग्निटी. लहान मुलांची बॉडीली इंटिग्रिटी आणि डिग्निटीच्या प्रोटेक्शनच्या संदर्भामध्ये स्टेटची ड्युटी या कायद्याने स्पष्ट केलेली आहे. आता हा जो पॉक्सो ऍक्ट आहे, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस, या ऍक्टने सोशल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय रोल बजावलेला आहे? पॉक्सो रिप्रेझेंट अ शिफ्ट फ्रॉम सायलेन्स अँड स्टिग्मा टुवर्ड्स लीगल रिकॉग्निशन ऑफ चाइल्ड अब्यूज ॲज अ पब्लिक क्राईम रिक्वायरिंग इन्स्टिट्यूशनल अकाउंटेबिलिटी. बघा, पॉक्सो कायद्याच्या आधी चाइल्ड रिलेटेड जे काही सेक्शुअल ऑफेन्सेस होत होते त्यामध्ये आपल्याला एक सायलेन्स आणि स्टिग्मा दिसत होता. तो सायलेन्स ब्रेक करण्याचं काम आणि तो स्टिग्मा दूर करण्याचं काम या कायद्यानं केलं आणि चाइल्ड अब्यूजला पब्लिक क्राईम म्हणून एक इन्स्टिट्यूशनल अकाउंटेबिलिटी आली आणि पब्लिक क्राईम म्हणून कन्सिडरेशन मिळालं आणि लीगल रिकॉग्निशन या कायद्याने मिळालेलं आहे या पब्लिक क्राईमला, सेक्शुअल ऑफेन्सेस अगेन्स्ट चिल्ड्रन. केस लॉज काय आहेत? अलक अशोक श्रीवास्तवा वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2018 ची केस आहे. द कोर्ट एम्फसाइज द नीड फॉर प्रिव्हेंट सर्क्युलेशन ऑफ चाइल्ड पॉर्नोग्राफी. चाइल्ड पॉर्नोग्राफीचं सुद्धा एक मोठं मार्केट आहे. सो जे सर्क्युलेशन होत आहे चाइल्ड पॉर्नोग्राफीचं ते प्रिव्हेंट करण्याच्या संदर्भात कोर्टने एम्फसाइज केलं या केसमध्ये. त्याचबरोबर स्ट्रेंथन चाइल्ड प्रोटेक्शन मेकॅनिझम्स, चाइल्डच्या प्रोटेक्शनसाठी, बालकांच्या सुरक्षिततेसाठी, बालकांच्या बचावासाठी म्हणून जे प्रोटेक्शन मेकॅनिझम आहे ते स्ट्रेंथन करण्याच्या संदर्भामध्ये कोर्टानं भर दिला. इट हायलाइट्स द ग्रोईंग चॅलेंज ऑफ ऑनलाईन एक्सप्लॉयटेशन. बेसिकली ही जी 2018 ची केस होती तिने ऑनलाईन एक्सप्लॉयटेशन जे होत आहे लहान मुलांच्या संदर्भामध्ये त्या चॅलेंजवरती भर दिला आणि त्या चॅलेंजला ऍड्रेस करण्यासाठीच्या गोष्टींवरती डिस्कशन केलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट आपल्या सिलेबस मधला पॉइंट आहे, पहिला आपण बघितलं चाइल्ड लेबर, चाइल्ड अँड द लॉ मध्ये. त्यानंतर आपण पाहिलं सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन. सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन मध्ये इम्पॉर्टंट लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्क जर आपण पाहिलं, लीगल फ्रेमवर्क जर आपण पाहिलं तर ते आहे पॉक्सो, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस. आणि त्यानंतर आता आपण बघणार आहोत अडॉप्शन अँड रिलेटेड प्रॉब्लेम्स. लहान मुलांचं काय होतं? अडॉप्शन होतं. त्यामुळे ते चाइल्ड अँड लॉ बघत असताना अडॉप्शन हा एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. Adoption is a legal process through which a child becomes the lawful child of adoptive parents, enjoying the same right as a biological child. कोण कोण इन्व्हॉल्व असतं अडॉप्शन मध्ये? चाइल्ड इन्व्हॉल्व असतं आणि अडॉप्टिव्ह पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात. जे चाइल्ड अडॉप्ट केलं जाणार आहे अडॉप्टिव्ह पॅरेंट्स कडून त्याला सेम राईट्स असणार आहेत ऍज अ बायोलॉजिकल चाइल्ड.
जर या अडॉप्टिव्ह पॅरेंट्सला कोणतं बायोलॉजिकल चाइल्ड असेल किंवा चाइल्ड त्यांना जर झालं असतं, तर त्या बायोलॉजिकल चाइल्डला जे जे काही अधिकार मिळतील, जे जे काही राईट्स मिळतील, जे जे काही त्याचे हक्क असतील, ते सर्व हक्क या अडॉप्टिव्ह चाइल्डला सुद्धा मिळणार आहेत. अडॉप्शन सर्व्स टू ऑब्जेक्टिव्ह: प्रोव्हाइडिंग ऑर्फन अबॉन्डन्ड चिल्ड्रन विथ फॅमिली केअर. बघा, इंडियन सोसायटी आपण जेव्हा बघतो तेव्हा फॅमिली ऍज अ इन्स्टिट्यूशन आपल्या सोसायटीमध्ये फार जास्त महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर बालकांचा जर सर्वांगीण विकास होणं आपल्याला अभिप्रेत असेल तर फॅमिली केअर आणि फॅमिलीमध्ये लहान मुलं वाढणं ही फार जास्त महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी जे ऑर्फन आहेत, अनाथ आहेत किंवा जे सोडून दिलेले मुलं आहेत किंवा जे ज्या ज्या मुलांचे पालक ज्ञात नाहीयेत, अशी जी काही बालकं आहेत त्यांना सुद्धा कुठेतरी राईट आहे फॅमिलीचा. त्यांना सुद्धा मदर फादर असावेत, एक फॅमिली असावी असं वाटणं आणि त्यांची ती गरज सुद्धा आहे. सो यातूनच ही अडॉप्शनची कन्सेप्ट काय झालेली आहे, उदयाला आलेली आहे. आणि हे बेसिक ऑब्जेक्टिव्ह सुद्धा आहे या कन्सेप्टच्या मागचं, की जी लहान मुलं आहेत ज्यांच्याकडे पॅरेंट्स नाहीयेत आणि असे पॅरेंट्स ज्यांना लहान मुलांची गरज आहे, ज्यांना मूल वाढवायचं आहे, सो त्यांच्यासाठी म्हणून हे अडॉप्शन महत्वाचं ठरतं. फुलफिलिंग पॅरेंटहुड फॉर अडॉप्टिव्ह पॅरेंट्स. बरोबर, दोन ऑब्जेक्टिव्ह आहेत. पहिलं ऑब्जेक्टिव्ह, चाइल्डला एक फॅमिली मिळणार. दुसरं ऑब्जेक्टिव्ह, ज्यांना चाइल्ड हवेत त्यांना चाइल्ड मिळणार. सो अडॉप्टिव्ह फॅमिलीजना पॅरेंटहुड एक्सपिरियन्स करता येणार याच्या माध्यमातून, अडॉप्शनच्या माध्यमातून. आता लिगल फ्रेमवर्क काय आहे बघा अडॉप्शनचं. अडॉप्शन अगेन पर्सनल लॉजनी गव्हर्न होतं बऱ्यापैकी, कारण फॅमिली लॉ जिथे पिक्चर मध्ये येतो तिथे आपण पाहतोय की इट्स पर्सनल लॉ. हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 1956. आपल्याकडे युसीसी नाहीये, युनिफॉर्म सिव्हिल कोड अजूनही नाहीये. ते आपलं अजूनही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे. डिबेटेड इश्यू आहे. डिबेटेड इश्यू म्हणून आपण तो आधीच्या लेक्चर्स मध्ये पाहिलेला सुद्धा आहे. सो हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 1956 कोणाकोणाला अप्लाय होतो अडॉप्शनच्या रिलेटेड? हिंदूज, बुद्धिस्ट, जैन अँड शीख. इट प्रोव्हाइड्स डिटेल रूल्स रिगार्डिंग. या ऍक्ट मध्ये डिटेल रूल्स आहेत एलिजिबिलिटी ऑफ अडॉप्टिव्ह पॅरेंट्स, जे हिंदू असतील, शीख असतील, जैन असतील, बुद्धिस्ट असतील. सो ह्या अडॉप्टिव्ह पॅरेंट्सची एलिजिबिलिटी काय असली पाहिजे, त्यांनी काय क्रायटेरिया फुलफिल केला पाहिजे ते या ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर अडॉप्टेड चाइल्डचे काय राईट्स असतील, चाइल्ड एकदा अडॉप्ट झाल्यानंतर त्याला काय काय राईट्स मिळणार आहेत हे सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे. बघा, मी जसं सांगितलं युसीसी नाहीये आपल्याकडे. युसीसीला आपण एक सेक्युलर लॉ म्हणून कन्सिडर करू शकतो, पण तो डिबेटेड इश्यू आहे. पण मग अडॉप्शनच्या रिलेटेड कोणताच सेक्युलर लॉ नाहीये का? तर आहे जुव्हिनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ऍक्ट 2015. हा जो ऍक्ट आहे तो सेक्युलर अडॉप्शन फ्रेमवर्क प्रोव्हाइड करतो. एक सेक्युलर फ्रेमवर्क आपल्याला अडॉप्शन रिलेटेड मिळतं. हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट जो आपण बघितला त्यामध्ये हिंदू, बुद्धिस्ट, जैन आणि शीख या धर्मियांसाठीच अडॉप्शनचे रूल्स आणि रेग्युलेशन्स दिलेले आहेत. पण जर आपण जे ऍक्ट थ्रू गेलो, जुव्हिनाईल जस्टिस ऍक्ट थ्रू गेलो, तर आपल्याला एक सेक्युलर अडॉप्शनचं फ्रेमवर्क दिसतं. इररिस्पेक्टिव्ह ऑफ रिलीजन, इथे कुठल्याही प्रकारचं रिलीजन कन्सिडर केलं जात नाही. बघा, मुस्लिम लॉ मध्ये अडॉप्शनला व्हॅलिड कस्टम म्हणून मान्यता नाहीये. ठीक आहे, अडॉप्शन मानलं जात नाही. लहान मुलांची केअर घेता येते, पण ते लहान मुलं किंवा जी काही बालकं असतील त्यांची केअर घेता येणं किंवा त्यांचं संगोपन करणं हे करता येतं, पण कधीच त्यांना अडॉप्टिव्ह पॅरेंट्सना पूर्ण राईट्स मिळत नाहीत पॅरेंट्सचे. आणि अडॉप्टिव्ह चिल्ड्रनला कधीच बायोलॉजिकल चाइल्ड एवढे राईट्स मुस्लिम लॉ अंडर मिळत नाहीत. सो जर या लोकांना ज्यांच्या पर्सनल लॉज मध्ये काय नाहीये, प्रोव्हिजन्सच नाहीयेत कशाच्या रिलेटेड, अडॉप्शनच्या रिलेटेड, सो त्यांना जर अडॉप्ट करायचं असेल तर त्यांना कोणत्या ऍक्ट थ्रू जावं लागणार आहे? जे ऍक्ट थ्रू जावं लागणार आहे, कारण हे एक सेक्युलर लॉ असलेला आपल्याला दिसून येतो. अडॉप्शन मस्ट इन्शुअर बेस्ट इंटरेस्ट ऑफ चाइल्ड. सो हा ऍक्ट काय म्हणतो? चाइल्डचा बेस्ट इंटरेस्ट कुठे आहे ते बघितलं जातं. प्रत्येक वेळेस कायदा एक असतोच, पण त्याचबरोबर चाइल्डला काय
हवंय किंवा चाइल्डचं काय म्हणणं आहे ते प्रत्येक वेळेस कन्सिडर केलं जातं आणि जे ऍक्टने या गोष्टीवरती पूर्णपणे एम्फसाइज केलेलं असल्याचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. कारा गाईडलाईन्स काय आहेत बघा. द सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स ऑथॉरिटी, कारा, सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स ऑथॉरिटी, regulates adoption procedures to ensure ट्रान्सपरन्सी. ट्रान्सपरन्सी एन्श्युअर करण्यासाठी म्हणून या कारा गाईडलाईन्स देण्यात आलेल्या आहेत ज्या की अडॉप्शनच्या रिलेटेड आहेत. फंडामेंटल प्रिन्सिपल्स काय आहेत. बेस्ट इंटरेस्ट ऑफ चाइल्ड, जे आपण आत्ताच डिस्कस केलं की बेस्ट इंटरेस्ट ऑफ चाइल्ड पाहिला जाईल. कोणत्याही प्रकारचं अडॉप्शन रिलेटेड गोष्टी असू देत किंवा अजून कोणत्या कस्टडी ऑफ चाइल्ड असू देत की कस्टडी कुणाकडे राहणार आफ्टर डिवोर्स ऑफ पॅरेंट, प्रत्येक वेळी बेस्ट इंटरेस्ट ऑफ चाइल्ड कन्सिडर केला जातो. प्रायोरिटी टू फॅमिली बेस्ड केअर ओव्हर इन्स्टिट्यूशनल केअर, या सगळ्यामध्ये कारा गाईडलाईन्स थ्रू फॅमिली बेस्ड जी केअर आहे, इन्स्टिट्यूशन्स म्हणजे एखाद्या अनाथ आश्रमामध्ये सुद्धा मुलं वाढतात, पण इन्स्टिट्यूशनल केअर पेक्षा सुद्धा किंवा जे बालसुधारगृह वगैरे असतात तिथे सुद्धा मुलं राहत असतात, अंडर केअर अँड प्रोटेक्शन असतात ते लॉच्या, पण ती इन्स्टिट्यूशनल केअर आणि फॅमिली केअर मध्ये फरक पडतो आणि फॅमिली बेस्ड केअरला इथे काय केलं जात आहे, प्रमोट केलं जात आहे किंवा प्रायोरिटी दिली जात आहे. ट्रान्सपरन्सी थ्रू ऑनलाईन पोर्टल, ठीक आहे. ऑनलाईन पोर्टल कारानं एक इंट्रोड्यूस केलंय आणि त्याच्या थ्रू अडॉप्शन रिलेटेड जी काही ट्रान्सपरन्सी आहे ती इन्शुअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नो प्रायव्हेट और इलिगल अडॉप्शन परमिटेड, स्वतःलाच वाटलं म्हणून प्रायव्हेट लेवलला किंवा कोणत्याही प्रकारचं इलिगल अडॉप्शन परमिटेड नाही. कोणत्या तरी मुलाची दया आली म्हणून त्या मुलाला उचलून घरी आणलं आणि त्याचे अडॉप्टिव्ह पॅरेंट्स झाले, असं चालत नाही. ठीक आहे. कितीही संवेदनशीलता आपल्यात असली तरी सुद्धा हा ऑफेन्स आहे, हे इलिगल आहे. कोणत्याही मुलाला प्रॉपर काराच्या गाईडलाईन्स थ्रू न जाता किंवा हिंदू चाइल्ड अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट कोणत्याही लॉच्या अंडर न जाता जर कोणत्या मुलाला घरी ठेवून घेतलं असेल किंवा प्रायव्हेट अडॉप्शन केलेलं असेल कोणत्याही प्रकारचं, तर ते काय आहे, इलिगल आहे आणि ते परमिटेड नाही आहे, परमिटेड नसणार आहे. क्रायटेरिया आणि रिक्वायरमेंट बघूयात कारा गाईडलाईन्स थ्रू. एज लिमिट, कंपोजिट एज लिमिट्स प्रिस्क्राइब्ड, मॅटर्नल स्टेटस, स्टेबल मॅरेजेस, सिंगल पॅरेंट्स अलाउड विथ रिस्ट्रिक्शन्स इन द केस ऑफ जेंडर अँड एज डिफरन्स. काही रिस्ट्रिक्शन्स दिलेले आहेत ज्याच्यामध्ये बालकाचं वय आणि अडॉप्शन करणाऱ्या व्यक्तीचं वय याच्यामध्ये काही डिफरन्स असला पाहिजे. सिंगल पॅरेंट्स अलाउड आहेत. फायनान्शियल स्टॅबिलिटी मॅन्डेटरी आहे, फायनान्शियली ती व्यक्ती स्टेबल असली पाहिजे जे अडॉप्ट करू इच्छित आहेत. हेल्थ कंडिशन फिजिकली आणि मेंटली फिट असले पाहिजेत. प्रोसिजरल फ्लो ऍज पर कारा काय आहे, रजिस्ट्रेशन केलं जातं, त्यानंतर एक होम स्टडी रिपोर्ट येतो, जे काही लोक असतात ते घरी येतात, घराची पाहणी केली जाते आणि त्यातून एक रिपोर्ट पब्लिश केला जातो, एक फायनान्शियल कंडिशन समजण्यासाठी किंवा व्यवस्थित स्टेबल आहेत की नाही जे अडॉप्ट करू इच्छित आहेत. चाइल्ड लिगली फ्री डिक्लरेशन, चाइल्ड आधीच कोणाचं तरी अपत्य नाहीये ना, लिगली फ्री आहे ना, या गोष्टीबद्दलचं डिक्लेरेशन घेतलं जातं. त्यानंतर मॅचिंग केलं जातं की कोणत्या फॅमिलीमध्ये ते चाइल्ड बेस्ट सुटेड आहे, सूट होऊ शकतं. ऍक्सेप्टन्स, प्री अडॉप्शन फॉस्टर केअर, अडॉप्शनच्या आधी एक फॉस्टर केअर मध्ये त्या अडॉप्टिव्ह चाइल्डला ठेवलं जातं. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटची ऑर्डर येते आणि मग पोस्ट अडॉप्शन फॉलोअप सुद्धा घेतला जातो. एकदा मूल दिल्यानंतर जबाबदारी संपत नाही, तर कारा गाईडलाईन्स थ्रू अडॉप्शन नंतर सुद्धा ते मूल व्यवस्थित कंडिशन मध्ये आहे की नाही याचा फॉलोअप घेतला जातो. सेफगार्ड्स काय आहेत बघा कारा अंडर. चाइल्ड मस्ट बी डिक्लेअर लिगली फ्री फॉर अडॉप्शन बाय CWC. जे चाइल्ड आहे ते लिगली फ्री असलं पाहिजे अडॉप्शनसाठी. त्यानंतर स्ट्रिक्ट टाइमलाइन्स फॉर एजन्सीजसाठी या स्ट्रिक्ट टाइमलाइन्स दिलेल्या आहेत या सगळ्या प्रोसेसमध्ये. पोस्ट अडॉप्शन फॉलोअप 2 वर्षासाठी होणार आहे.
त्यानंतर स्पेशल फोकस चिल्ड्रन विथ डिसॅबिलिटीज, सिबलिंग्स ग्रुप्स अँड ओल्डर चिल्ड्रन. बघा 2-3 भावंड एकत्र असतात, त्यांना एकत्र राहायचं असतं, त्यांची इच्छा असते, मग इथे सिबलिंग ग्रुप्सचा विचार केला गेला पाहिजे. त्याचबरोबर काही ट्विन्स असतात, सो त्यांच्या सुद्धा काही रिक्वायरमेंट्स आहेत. डिसॅबिलिटीज बरोबर चिल्ड्रन विथ डिसॅबिलिटीज असतात, त्यांचा काहीतरी स्पेशल फोकस त्यांच्यावरती ठेवणं गरजेचं असतं. आणि वयाने मोठी झालेली जी काही मुलं असतात त्यांचे सुद्धा मत लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ते कारा अंडर लक्षात घेतलं जातं. इंटर कंट्री अडॉप्शन रेग्युलेटेड अंडर हेग कन्व्हेन्शन प्रिन्सिपल, प्रेफरन्स गिवन टू इंडियन पॅप्स बिफोर फॉरेन अडॉप्शन, एनओसी रिक्वायर्ड फ्रॉम कारा, नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं काराकडून. अशा पद्धतीने जर इंटर कंट्री अडॉप्शन होत असेल तर. आता प्रॉब्लेम्स काय आहेत बघा अडॉप्शनच्या रिलेटेड. डिस्पाइट लिगल सेफगार्ड्स, आपण आता पाहिले की कितीतरी लिगल सेफगार्ड्स आहेत. हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट आहे, त्याचबरोबर ज्युव्हिनाईल जस्टिस ऍक्ट आहे, त्यानंतर त्या ज्युव्हिनाईल जस्टिस ऍक्टला बेस्ड आपल्याकडे काराच्या गाईडलाईन्स सुद्धा आहेत की ह्या गाईडलाईन्स या स्टेप्स अडॉप्शन मध्ये फॉलो होणार. आणि आता मोस्ट ऑफ द गोष्टी या कारा गाईडलाईन्सने रेग्युलेट होत आहेत. सेक्युलरली गोष्टी अडॉप्शनच्या रिलेटेड वर्क होताना आपल्याला दिसत आहेत. सगळं मान्य, पण तरी सुद्धा अडॉप्शनच्या कंटेक्स्टमध्ये आपल्याला काही चॅलेंजेस दिसून येतात. डिस्पाइट लीगल सेफगार्ड्स अडॉप्शन फेसेस चॅलेंजेस. इलिगल ट्रॅफिकिंग डिस्गाइज्ड ऍज अडॉप्शन. इलिगल ट्रॅफिकिंग केलं जातं, लहान मुलं दत्तक घेतली आहेत असं दाखवून त्यांना विकलं जाणं, हा प्रकार घडतो. लेंदी अँड कॉम्प्लेक्स प्रोसिजर्स, बघा वरची गोष्ट घडते त्यामुळे कॉम्प्लेक्स प्रोसिजर बनवावी लागते. जर तेवढी इझी सोसायटी असती, जर एवढा इझी गोष्टी असत्या की ज्यांना बाळ हवंय त्यांना ते मिळेल आणि ज्यांना पालकांची गरज आहे त्या बालकांना पालक मिळतील, ही एवढी टू वे आणि सिंपल प्रोसेस असती तर आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन करावंच लागलं नसतं. प्रोसिजर पण आपल्याला एकदम सिंपल ठेवता आली असती. पण इलिगल ट्रॅफिकिंग होतंय, हे ह्युमन राईट्सचं तर व्हायोलेशन आहेच, पण जे डिग्निफाईड ह्युमन एक्झिस्टन्स बालकांना मिळायला हवं किंवा फॅमिली केअर मिळायला हवी, हा उदात्त हेतू अडॉप्शनचा ठेवला जातोय. तिथे त्या इन्स्टिट्यूशनल केअर मधून काढून मुलं कुठेतरी चुकीच्या गोष्टींमध्ये ढकलली जात आहेत. सो लेंदी आणि कॉम्प्लेक्स प्रोसिजर आपल्याला दिसून येते. त्यामुळे जेन्युअन जी लोक आहेत, जेन्युअन जे पॅरेंट बनू इच्छित आहेत त्यांना सुद्धा मग एक कॉम्प्लेक्स प्रोसिजर मधून जावं लागतंय. लॅक ऑफ अवेअरनेस अमॉंग पीपल, लहान मुलांमध्ये पीपलमध्ये एक अवेअरनेस नाहीये या संदर्भामध्ये. अजूनही अडॉप्शनला एक टॅबू किंवा खूप जास्त पद्धती सोसायटीमध्ये त्याला फार जास्त रिकॉग्निशन मिळालेलं नाहीये. सोशल स्टिग्मा अगेन्स्ट अडॉप्टेड चिल्ड्रन ते कुठून आले असतील, अजूनही जर ऑनर किलिंग सारख्या गोष्टी घडतायत तर मग त्या कंट्रीमध्ये आपण ह्या गोष्टींचा विचार करूच शकत नाही की अडॉप्टेड चिल्ड्रनला कशा पद्धतीची वागणूक मिळत असेल. सो यामध्ये सोशल स्टिग्मा आहे. जरी पॅरेंट्सने एक्सेप्ट केलेलं असलं तरी अगेन जे पॅरेंट्स आहेत ते पण सोसायटीचा भाग आहेत. ती जी पर्टिक्युलर फॅमिली आहे जिने अडॉप्ट केलंय ती सुद्धा सोसायटीचा भाग आहे. तो सोसायटीला फेस करायला लागणं आणि हे चाइल्डसाठी ट्रॉमॅटिक असू शकतं, होत असतं. इंटर कंट्री अडॉप्शन कॉन्ट्रोवर्सीज, इंटर कंट्री अडॉप्शन होतात पण त्यामध्ये कॉन्ट्रोवर्सीज असलेले आपल्याला दिसून येतात. अडॉप्शन लॉ मस्ट बॅलेन्स चाइल्ड वेलफेअर विथ प्रिव्हेन्शन ऑफ मिसयूज. जे मिसयूज होत आहे ते मिसयूज रोखून, कमी करून, प्रिव्हेंट करून चाइल्ड अडॉप्शनला प्रमोट केलं गेलं पाहिजे. जसं आपण पाहिलं की फॅमिली ऍज अ इन्स्टिट्यूशन खूप इम्पॉर्टंट असते. फॅमिली केअरची प्रत्येक चाइल्डला गरज असते. एक हेल्दी फॅमिली लाईफ जर त्या चाइल्डला मिळालं तर त्याच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी ते बेस्ट असणार आहे. त्यामुळे अडॉप्शन ही खूप चांगली गोष्ट आहे, फक्त ती प्रॉपर केअर थ्रू झाली पाहिजे, प्रॉपर मेकॅनिझम थ्रू झाली पाहिजे आणि प्रॉपर लॉला फॉलो करत झाली पाहिजे. इश्यूज काय आहेत? लॉंग वेटिंग पिरियड, डिमांड खूप जास्त आहे लहान मुलांसाठीची. पॅरेंट्स व्हायचंय, पॅरेंटहुड एक्सपिरियन्स करायचंय बऱ्याच लोकांना, पण लिगली फ्री चाइल्ड म्हणजे एकदम लिगली फ्री असलेले चिल्ड्रन्स नाहीयेत, ते संख्येने कमी आहेत डिमांडपेक्षा, कारण ते कुठेतरी अडकून पडलेले दिसून येत आहेत.
प्रोसिजरल डिलेज होत आहेत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॅकलॉग आहे, आपण ती ओव्हरऑल प्रोसेस पाहिली. त्या प्रोसेसमध्ये फास्ट ट्रॅक गोष्टी घडत नाहीयेत. त्यामुळे प्रोसिजरल डिलेज आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॅकलॉग आपल्याला दिसतोय. सोशल स्टिग्मा आहे जो आपण वरती डिस्कस केला, इस्पेशली फॉर ओल्डर अँड स्पेशल नीड्स चिल्ड्रन. स्पेशल नीड्स बरोबर किंवा डिसॅबिलिटीज बरोबर येणारी जी मुलं असतात त्यांच्याबद्दल एक स्टिग्मा सोसायटीमध्ये दिसून येतो. मोठी झालेली मुलं असतात, त्यांना गोष्टी कळत असतात, त्यांच्याबरोबर काय गोष्टी घडतायत हे त्यांना कळत असतं. त्यामुळे ती जी काही समस्या आहे ती फार जास्त अधिक गंभीर बनते. लहान बाळ अडॉप्ट केल्यानंतर त्यांना जेवढ्या समस्यांना सामोरं जावं लागत नाही तेवढे हे ओल्डर आणि स्पेशल नीड्स वाले जे चिल्ड्रन असतात त्यांना सामोरं जावं लागतं. लॅक ऑफ युनिफॉर्म सिव्हिल कोड हे आपण ऑलरेडी आत्ताच डिस्कस केलं की एक लॅक ऑफ युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे. प्रत्येक पर्सनल लॉ अडॉप्शन बद्दल आपली आपली मतं ठेवतं, पण एक युनिफॉर्म जर कोड असेल तर फार जास्त फायद्याचं ठरेल. सध्या ड्युएल सिस्टीम आहे, जे ऍक्ट आहे ज्याला आपण सेक्युलर लॉ म्हणू शकतो, आणि पर्सनल लॉ सुद्धा गव्हर्न करत आहेत अडॉप्शनची ओव्हरऑल प्रोसेस. ठीक आहे. अडॉप्शनच्या रिलेटेड काय केसेस आहेत? शबानम हसमी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2014 ची ही केस आहे. सुप्रीम कोर्टने हेल्ड केलं द राईट टू अडॉप्ट इज अ पार्ट ऑफ पर्सनल लिबर्टी अंडर आर्टिकल 21. बघा, मी जसं सांगितलं की मुस्लिम लॉ अंडर अडॉप्शनला व्हॅलिड मानलं गेलं नाहीये, ओके, किंवा अडॉप्शनला रिकॉग्नाइज करत नाही मुस्लिम लॉ. पण सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की द राईट टू अडॉप्ट इज अ पार्ट ऑफ पर्सनल लिबर्टी अंडर आर्टिकल 21. आर्टिकल 21 राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी त्यामध्ये इन्क्लूड होते. ती पर्सनल लिबर्टी आहे म्हणजे प्रत्येक माणसाचा तो अधिकार आहे, प्रत्येक माणसाचं ते एक स्वातंत्र्य आहे. अडॉप्शन शुड नॉट बी रिस्ट्रिक्टेड बाय रिलीजन. त्यामुळे कोणताही रिलीजन अडॉप्शनला रिस्ट्रिक्ट करू शकत नाही. पॅरेंटहुड जर कोणत्या व्यक्तीला एक्सपिरियन्स करायचं असेल आणि जर समाजामध्ये अशी इतकी मुलं आहेत की ज्यांना पॅरेंट्सची गरज आहे, तर अडॉप्शन हे लिगलच आहे आणि ती लिबर्टी आहे, पर्सनल लिबर्टी आहे, प्रत्येकाचा तो पर्सनल स्वातंत्र्य आहे. दिस केस स्ट्रेंथन द सेक्युलर चाइल्ड सेंट्रिक अप्रोच. या केसने एक स्ट्रेंथन केलं की सेक्युलर आणि चाइल्ड सेंट्रिक अप्रोच समोर आला. Adoption law in India strengthened by Juvenile Justice Care and Protection Act and regulated by Central Adoption Research Authority. आता ज्या पर्सनल लॉज मध्ये अडॉप्शन रिलेटेड प्रोव्हिजन्स नाहीयेत, तर एक सेक्युलर अप्रोच जर आपल्याला लक्षात घ्यायचा असेल तर आपल्याकडे दोन गोष्टी आहेत: जुव्हिनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ऍक्ट अँड सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स ऑथॉरिटी, दॅट इज कारा, reflects child-centric, right-based approach. However, effective implementation of inclusive reforms remain essential to ensure that every child's right to family is realized. प्रत्येक बालकाचा, प्रत्येक लहान मुलाचा हा हक्क आहे काय की त्याची सुद्धा एक फॅमिली असावी, राईट टू फॅमिली. सो यातून अडॉप्शनच्या ओव्हरऑल प्रोसेसमधून हाच राईट डोळ्यासमोर ठेवून प्रोव्हिजन्स बनवल्या गेल्या आहेत. शबनम हसमी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये आपल्याला एक सेक्युलर अप्रोच अडॉप्शनच्या रिलेटेड दिसून आला आणि त्याचबरोबर चाइल्ड सेंट्रिक अप्रोच सुद्धा दिसला. जर बालकाचं कल्याण होत असेल, चाइल्डचं जर भलं होत असेल, तर तिथे लॉ असणारच आहे किंवा चाइल्डचं भलंच लॉ चिंतणार आहे. हे इथून आपल्याला क्लिअर झालं. आता आपल्या चाइल्ड अँड द लॉ या मॉड्यूलच्या पॉइंट मधलं हे चिल्ड्रन अँड एज्युकेशन हा शेवटचा पॉइंट आहे. काय आहे चिल्ड्रन अँड एज्युकेशन? बघा, आपण याआधी काय पाहिलं? चाइल्ड लेबर्स पाहिले. चाइल्ड लेबर्सची जी काही समस्या आहे, सोशल इव्हिल आहे, ते डिस्कस केलं. कोणत्या कोणत्या फॅक्टरीज मध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर चाइल्ड लेबर्स दिसतात, चीप लेबर म्हणून ते काम करतात, ते पाहिलं. त्यानंतर आपण डिस्कस केलं ते म्हणजे सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन ऑफ चिल्ड्रन. ही सुद्धा एक मोठी समस्या आहे. त्याचबरोबर त्याला जोडून आता ऑनलाईन एक्सप्लॉयटेशन सुद्धा होतंय चिल्ड्रन बरोबर, आणि खूप मोठ्या प्रमाणावरती चिल्ड्रन याला काय पडत आहेत, बळी पडत आहेत, आणि त्यातूनच एक सायकोलॉजिकल ट्रॉमा वगैरे सुद्धा डेव्हलप होत आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट आपण पाहिली, आणि सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन मध्ये पॉक्सो ऍक्ट पाहिला. तिसरी गोष्ट आपण पाहिली ती म्हणजे अडॉप्शन अँड अडॉप्शन रिलेटेड प्रोव्हिजन्स पाहिल्या.
जे जे ऍक्ट आणि काराच्या गाईडलाईन सेक्युलर आहेत आणि त्या रिलेटेड आपण एक केस लॉ सुद्धा पाहिली. आता आपल्या सिलेबस मधला हा शेवटचा पॉइंट, चिल्ड्रन अँड एज्युकेशन, मॉड्यूल 3 मधला हा शेवटचा पॉइंट आहे. एज्युकेशन ऍज अ टूल ऑफ सोशल ट्रान्सफॉर्मेशन. आपल्याला माहिती आहे एज्युकेशन हे सोशल ट्रान्सफॉर्मेशनचं, सामाजिक बदलांचं, समाजामध्ये जर आपल्याला काहीतरी चांगला बदल घडवून आणायचा असेल तर एज्युकेशन अँड अवेअरनेस हे दोन एकदम इम्पॉर्टंट घटक आहेत. एज्युकेशन एक टूल आहे. एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल मीन्स ऑफ एम्पॉवरिंग चिल्ड्रन अँड एन्शुरिंग इक्वॅलिटी. चिल्ड्रनचं जर एम्पॉवरमेंट करायचं असेल, लहान मुलांना सक्षम करायचं असेल आणि इक्वॅलिटी सुद्धा समाजामध्ये बिल्ड करायची असेल आर्टिकल 14 अंडर, तर आपल्याला एज्युकेशन वरती भर देणं अत्यंत गरजेचं आहे. आता बघा, मीन्स ऑफ एम्पॉवरिंग चिल्ड्रन अँड एन्शुरिंग इक्वॅलिटी. ही इक्वॅलिटी आपण जेव्हा चाइल्ड लेबर्स पाहिले तेव्हा आपण पाहिलं होतं की काही मुलांकडे शाळेत जाण्याचा हक्क आहे, काही मुलांना खूप चांगलं आयुष्य मिळतंय, वेअर ॲज काही मुलांना ते मिळत नाहीये. सो ही जी डिस्पॅरिटी आहे ही दूर करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि सर्वांना राईट टू एज्युकेशन मिळणं गरजेचं आहे. सोशल मोबिलिटी होईल, अवेअरनेस ऑफ राईट्स, इकॉनॉमिक इंडिपेंडन्स, नॅशनल डेव्हलपमेंट. सो या सगळ्यातून जर चाइल्ड एज्युकेशन वरती आपण फोकस केलं तर या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. लॉंग टर्म मध्ये आपल्या सोसायटीसाठी, सोशल ट्रान्सफॉर्मेशनसाठी, त्याचबरोबर नेशन बिल्डिंगसाठी ते अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. डिनायल ऑफ एज्युकेशन परपेच्युएट्स पॉवर्टी अँड एक्सप्लॉयटेशन. जी पॉवर्टी आणि एक्सप्लॉयटेशन वाढतंय ते कशामुळे वाढतंय? डिनायल ऑफ एज्युकेशन मुळे वाढत आहे. आता कॉन्स्टिट्यूशनल रिकग्निशन काय आहे बघा, आर्टिकल 21A. आपल्याला माहिती आहे आर्टिकल 21A इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये राईट टू एज्युकेशन बद्दल बोलतं. इट गॅरंटीज फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन फॉर चिल्ड्रन एज 6 to 14. 6 ते 14 या वयोगटामध्ये येणाऱ्या लहान मुलांच्या, बालकांच्या फ्री आणि कंपल्सरी, मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद आर्टिकल 21A अंडर करण्यात आलेली आहे. आणि याच तरतुदीला धरून कायदा बनवण्यात आलेला आहे, तो म्हणजे राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ऍक्ट 2009, RTE ऍक्ट, राईट टू एज्युकेशन ऍक्ट. की प्रोव्हिजन्स काय आहेत या ऍक्टच्या? फ्री स्कूलिंग फॉर ऑल चिल्ड्रन. सर्व मुलं जे चिल्ड्रन जे 6 to 14 मध्ये येतील त्या सर्वांना फ्री स्कूलिंग मिळणार. प्रोहिबिशन ऑफ कॉर्पोरल पनिशमेंट. कोणत्याही प्रकारच्या पनिशमेंट शाळांमध्ये दिल्या जाणार नाहीत. बघा, पनिशमेंट होत असतील लहान मुलांवरती, जर चुकीच्या पद्धतीने सक्ती केली जात असेल कोणत्या गोष्टीची, तर ती मुलं शाळेत जाण्यासाठी नकार देतात किंवा शाळेतला जो रेशो आहे स्टुडंटच्या पार्टिसिपेशनचा तो कमी होतो. 25% रिझर्वेशन इन प्रायव्हेट स्कूल्स फॉर वीकर सेक्शन. ज्या प्रायव्हेट स्कूल्स आहेत त्या शाळांमध्ये सुद्धा 25% रिझर्वेशनची प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. चाइल्ड फ्रेंडली लर्निंग एन्व्हायरमेंट. आणि मुलांना जे हवं असं वाटेल असं चाइल्ड फ्रेंडली लर्निंग एन्व्हायरमेंट तयार करण्याबद्दलची तरतूद सुद्धा आपल्याला RTE ऍक्ट मध्ये दिसून येते. चॅलेंजेस काय आहेत? ड्रॉपआउट रेट अजूनही आहे ड्यू टू पॉवर्टी असेल, मायग्रेशन असेल, या सगळ्या गोष्टींमुळे काय घडतंय, जो काही ड्रॉपआउट रेट आहे तो अजूनही हाय आहे. शाळा गळतीचं प्रमाण. जेंडर डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट गर्ल चाइल्ड चिल्ड्रनच्या रिलेटेड जे जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे, मुलींच्या शाळा लवकर बंद होतात, लग्न होतात, बालविवाहाची समस्या आहे. सो या सगळ्यातून जेंडर डिस्क्रिमिनेशन आपल्याला दिसून येतं. चाइल्ड लेबर, कामाला जावं लागतं. 6 to 14 एज मध्ये जरी असले तरी सुद्धा बाहेर जाऊन काम करावं लागतंय कारण पॉवर्टी आहे. आपण दारिद्र्याचं दुष्टचक्र बघितलंय. हे सर्कल आहे ते सर्कल ब्रेक होत नाही. एज्युकेशन नाही त्यामुळे काय आहे, गरिबी आहे, आणि गरिबी आहे म्हणून एज्युकेशन नाही, ही सर्कल तसंच राहतं. लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर इन रूरल एरियाज मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये तितकंसं. दस एज्युकेशन रिफॉर्म्स आर इसेन्शियल फॉर अचिव्हिंग सोशल जस्टिस. त्यामुळे जर सोशल जस्टिस आपल्याला इन्शुअर करायचं असेल तर एज्युकेशनल रिफॉर्म्स करणं अत्यंत गरजेचं आहे. आर्टिकल 21A अंडर राईट टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन बद्दल प्रोव्हिजन करण्यात आली आणि त्याच प्रोव्हिजनला धरून पार्लमेंटनं कायदा पास केला जो की RTE ऍक्ट होता. त्यातून बऱ्याच गोष्टी बदलल्या, बऱ्याच गोष्टी चांगल्या घडल्या, पण त्याचबरोबर अजूनही
एज्युकेशन रिलेटेड ज्या समस्या आहेत त्या प्रॉमिनंट आहेत, त्यामुळे तिथे रिफॉर्म्सची गरज आहे आणि सोशल ट्रान्सफॉर्मेशन जर आपल्याला अचीव्ह करायचं असेल तर हे रिफॉर्म्स आपल्याला करावे लागणार आहेत. काय आहे इम्पॉर्टंट केस लॉ बघा, उन्नीकृष्णन वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश 1993 ची ही केस आहे. सुप्रीम कोर्टने हेल्ड केलं होतं की राईट टू एज्युकेशन फ्लोज फ्रॉम आर्टिकल 21. आर्टिकल 21 मध्ये राईट टू एज्युकेशन इन्क्लुडेड आहे. जेव्हा आपण राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी म्हणतो, जेव्हा राईट टू लाईफ येतं तेव्हा आपण वारंवार ही गोष्ट बोलतोय की राईट टू लाईफ इन्क्लुड्स डिग्निफाईड ह्युमन एक्झिस्टन्स. डिग्निटी सुद्धा तिथे असली पाहिजे. नुसतंच कोणी कोणाला मारणार नाही म्हणजे राईट टू लाईफ नाहीये, तर डिग्निटीनं जगता येणं आणि डिग्निटीने जगण्यासाठी खूप जास्त गोष्टी गरजेच्या असतात. त्यामुळे सुप्रीम कोर्टने वारंवार आपल्या जजमेंटमध्ये आर्टिकल 21चा जो स्कोप आहे तो वायडन करत नेलेला आहे, तो विस्तृत करत नेलेला आहे आणि बऱ्याच गोष्टी, बरेच कंपोनंट्स आर्टिकल 21 अंडर इन्क्लूड होतात. त्यामुळे राईट टू एज्युकेशन सुद्धा आर्टिकल 21चा पार्ट आहे. एज्युकेशन इज इसेन्शियल फॉर डिग्निटी अँड डेव्हलपमेंट. एज्युकेशन खूप जास्त महत्वाचं असतं डिग्निटी आणि डेव्हलपमेंटसाठी. आपल्याला जर ते पॉवर्टीचं सर्कल ब्रेक करायचं असेल तर एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. डेव्हलपमेंट जर आपल्याला बघायची असेल तर एज्युकेशन आपल्याला इम्पॉर्टंट आहे आणि डिग्निफाईड लाईफसाठी सुद्धा. दिस केस लेड टू फाउंडेशन फॉर आर्टिकल 21 अँड RTE ऍक्ट. 86 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाली होती. सो ती कशा थ्रू झालेली होती, या केसने इन्फ्लुएन्स केलं होतं की त्यातून आर्टिकल 21 आलं आणि नंतर RTE ऍक्ट सुद्धा आला. सो फाउंडेशन जे होतं फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशनचं ते या केसने घालून दिलं. उन्नीकृष्णन वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश, स्टेट ऑफ AP. चिल्ड्रन अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन. बघा, आतापर्यंत आपण चिल्ड्रन अँड लॉ पाहिलं, ज्याच्यामध्ये चाइल्ड लेबर्स, मग चाइल्ड लेबरच्या प्रोटेक्शनसाठीचे सगळा कायदा आणि मग त्याचा सगळा डिस्कोर्स आपण कन्सिडर केला. आर्टिकल 23 सुद्धा पाहिलं आणि त्याला धरून पार्लमेंटने केलेला कायदा सुद्धा पाहिला. सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन असेल, त्याच्यानंतर सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन रिलेटेड पॉक्सो ऍक्ट आपण पाहिला. त्यानंतर अडॉप्शनच्या प्रोव्हिजन्स पाहिल्या. प्रत्येक चाइल्डला एक फॅमिली केअरची गरज असते. सो ज्यांना पॅरेंट व्हायचंय त्यांच्यासाठी अडॉप्शन बेस्ट असणार आहे आणि ज्या चिल्ड्रनला घर हवंय, फॅमिली हवी आहे, त्यांच्यासाठी अडॉप्शन रिलेटेड प्रोव्हिजन्स आपण पाहिल्या. त्यानंतर एज्युकेशन आणि एज्युकेशनची गरज आपण पाहिली. फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन आर्टिकल 21A सुद्धा आपण डिस्कस केल्या आणि RTE ऍक्ट आणि त्यातल्या काही प्रोव्हिजन सुद्धा आपण बघितल्या. आता चिल्ड्रन्स राईट आर सेंट्रल टू द प्रोजेक्ट ऑफ सोशल ट्रान्सफॉर्मेशन. चिल्ड्रन्सचे जे राईट्स आहेत, एज्युकेशनचा राईट असेल, प्रोहिबिशन फ्रॉम चाइल्ड लेबर्स असेल किंवा सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन पासून फ्री असं एन्व्हायरमेंट त्यांना मिळणं असेल, सो हे सगळं जे आहे ना हे सगळे जे काही राईट्स आहेत ना ते सेंट्रल आहेत, अत्यंत मध्यवर्ती आहेत. सोशल ट्रान्सफॉर्मेशनचा जर तुम्ही एखादा डायग्राम बनवत असाल तर त्याच्या सेंटरला तुम्ही काय लिहाल तर चाइल्ड राईट्स लिहाल. कारण चाइल्ड ही उद्याची नेशनची काय आहे, ऍसेट्स आहेत. उद्याचा देश कोणाच्या हातात असणार आहे, तुमचा चिल्ड्रनच्या हातात असणार आहे. सो त्यांची डेव्हलपमेंट, त्यांची ओव्हरऑल ग्रोथ ही अत्यंत गरजेची आहे. द लॉ सिक्स टू प्रोटेक्ट चिल्ड्रन फ्रॉम एक्सप्लॉयटेशन, अब्यूज अँड निग्लेक्ट while ensuring education, welfare and dignity. लॉ कशाच्या संदर्भामध्ये बोलतो तर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम एक्सप्लॉयटेशन. कोणत्याही प्रकारचं एक्सप्लॉयटेशन चिल्ड्रनच्या बरोबर व्हायला नाही पाहिजे. कोणतंही चाइल्ड निग्लेक्ट नाही झालं पाहिजे किंवा अब्यूजचा शिकार सुद्धा झालं नाही पाहिजे. आणि त्यातूनच एज्युकेशन, वेलफेअर आणि डिग्निटी एन्श्युअर करण्याबद्दल कायदा बोलतो. थ्रू कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड्स, व्हेरियस कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड्स आपण पाहिले चिल्ड्रनच्या रिलेटेड. त्याचबरोबर लेजिस्लेशन्स लाईक पॉक्सो अँड RTE अँड प्रोग्रेसिव्ह ज्युडिशियल डिसिजन्स, काही प्रोग्रेसिव्ह ज्युडिशियल डिसिजन्स सुद्धा आपण पाहिले. एज्युकेशन रिलेटेड असेल किंवा त्याचबरोबर अडॉप्शनच्या रिलेटेड सुद्धा प्रोग्रेसिव्ह डिसिजन्स कोर्टानं दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर चाइल्ड लेबर्सच्या कंटेक्स्टमध्ये सुद्धा ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम आपल्याला कोर्टानं दाखवलेलं दिसून आलं. India aims to create a society where every child can grow in freedom, equality and security. इंडियाचं, आपल्या देशाचं एम काय आहे
तर एक अशी सोसायटी तयार करणं, बघा आपण सोशल ट्रान्सफॉर्मेशन शिकतोय. सो सोशल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपलं एम काय आहे, तर अशी सोसायटी तयार करणं जिथे प्रत्येक मूल, बघा एव्हरी चाइल्ड, मग ते कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही बॅकग्राऊंड मधून आलेलं असू देत, मग ते कुठल्याही सोशल स्ट्रॅटामध्ये असेल, तरी त्याला फ्रीडमचा, इक्वॅलिटीचा आणि सिक्युरिटीचा राईट आहे. एक सिक्युअर एन्व्हायरमेंट आपण सोसायटी म्हणून त्या बालकाला दिलं पाहिजे. दस चाइल्ड प्रोटेक्शन लॉज रिप्रेझेंट द कमिटमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रेसी टू ह्युमन राईट्स अँड सोशल जस्टिस. सो चाइल्ड प्रोटेक्शन रिलेटेड जे काही आपण लॉज पाहिले ते एक कमिटमेंट दाखवतात कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रेसीच्या बद्दल आणि ह्युमन डिग्निटी आणि सोशल जस्टिसच्या रिलेटेड. ही आपली एक कमिटमेंट आहे, स्टेटची एक कमिटमेंट आहे, आपल्या नेशनची एक कमिटमेंट आहे. आपल्या नेशनचं हे एक एम आहे की जिथे प्रत्येक बालक एक सुरक्षित वातावरणामध्ये जगत असेल. हे आपलं होतं चाइल्ड अँड लॉ. चाइल्ड अँड लॉ हा टॉपिक आपण इथे कव्हर केलेला आहे. मॉड्यूल 3 मध्ये वुमन आणि चिल्ड्रन हे दोन घटक होते. या दोन घटकांवरती आपण स्पेसिफिकली बोललो. वुमन रिलेटेड प्रोव्हिजन्स आपण एका पूर्ण लेक्चरमध्ये कव्हर केल्या आणि नंतर चाइल्ड रिलेटेड ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या मागच्या आणि या लेक्चरमध्ये, अशा दोन लेक्चर्समध्ये कव्हर केलेल्या आहेत. होप तुम्हाला हे समजलं असेल. इथपर्यंत मॉड्यूल 3 पर्यंतच्या गोष्टी क्लिअर असतील. नेक्स्ट क्लासमध्ये आपण मॉड्यूल 4 बघणार आहोत आणि मॉड्यूल 4 नंतर आपला सिलेबस कंप्लीट होईल. मॉड्यूल 4 मध्ये सुद्धा 2 पॉइंट्स आहेत. सो ते दोन्ही पॉइंट्स आणि त्याचे सब पॉइंट्स आपण डिस्कस करूयात. सध्यापुरतं आपण इथेच थांबूयात. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. ठीक आहे. थँक्यू.